अकोल्यात लोकशाही मराठीनं दणका दिलेला आहे। बियाणांचा काळा बाजार होत असल्याची बातमी प्रकाशित होताच आता कृषी विभागाला जाग आलेली आहे। अजित 155 या बियाणाची अव्वाचे सव्वा भावाने विक्री होत होती। 867 रुपये बियाणे हे 2300 रुपयाने विक्री करून काळा बाजारात आणलं गेलं। कृषी विभागाने प्रत्येक कृषी केंद्रावर कर्मचारी नेमून MRPच्या दराने विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत। शेतकऱ्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे आभार मानलेले आहेत। मात्र पहाटेपासून रांगेत उभं राहूनही फक्त 2 पाकिट बियाणे मिळत असल्याने शेतकरी नाराज झालेले आहेत। आपण बघतोय की अकोल्यामधली ही बातमी आहे। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर जो आहे तो काळा बाजार बियाणांचा जो आहे तो उघडकीस आलेला आहे आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।